आलेला आहे त्यांचं करूया आपण सुस्वागतम. मिस्टर बंटी ठाकूर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जे आयोजक आहेत आमचे ऑफिशियल पंच उपस्थित झालेत. सादिकजी राजापूरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नितेशजी कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. तर आमच्या साथीला 2 दिवसभरामध्ये आज आवाज ऐकणार आहोत. बापाणे गावचे पोलीस पाटील सुद्धा आपण पाहत आहेत आणि त्याचप्रमाणे समालोचक आहेत. संदीपजी गावण सर या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याच विभागातील आवाज संपूर्ण 6 सीटर स्पोर्टची टीम उपस्थित झालेत. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रथम जाधव, तुषार कुर्ले, यज्ञेश भोईर असे आपल्याला पाहायला मिळतात. जे कॅमेरामॅन आहेत स्वतः कुंदन घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. तर अगदी दीप प्रज्वलनाला आपण सुरुवात करणार आहोत. मी सर्वांना विनंती करेन, सैली मॅडम विनंती करेन की आपण समोर यावं. महेंद्र भोईर आपण सर्वांनी समोर यायचंय. तर या आपण या स्पर्धेची रूपरेषा जी आहे ती आपण कंप्लीट करूया आणि त्यानंतर क्रिकेटची देवता. चला खेळाडूंना सुद्धा विनंती करेन प्लीज आपण या. खेळाडूंना सुद्धा विनंती करेन की आपण समोर या. पालघर स्पोर्ट्स क्लब आणि सोनावे इंडियन्स असा पहिला सामना या लीग फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर रुही ट्रान्सपोर्ट माकणे आणि बच्चू बाबा 11 असे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतीलच. तत्पूर्वी आपण दीप प्रज्वलनाला सुरुवात करणार आहोत. मी सायली किनी मॅडम यांना विनंती करेन आपण दीप प्रज्वलन करावं आपल्या शुभ हस्ते. सोनावी गावातील उपसरपंच मॅडम म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या सर्वांना विनंती करेन आपण समोर या. भूपेजी गावड
बोला गणपती बाप्पा. दी श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाईल. आजपासून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन. वेगवेगळे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही टीमचे खेळाडू खेळपट्टीच्या अगदी कडेला आपण उभं राहायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करेन पालघर स्पोर्ट्स क्लब आणि सोनावे इंडियन्स या दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत ते प्लीज आपण खेळपट्टीच्या अगदी समोर उभं राहायचंय. सोनावे इंडियन्स टीमचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. आणि पालघर स्पोर्ट्स क्लबचा जर विचार केला तर परेशजी घरज साहेब आणि स्वप्नीलजी भोईर. बोला एकदा गणपती बाप्पा. स्वप्नीलजी किनी साहेब यांना हा मान सन्मान. अगोदर आपण शमीलजी पाटील साहेब नेहमीच क्रिकेटसाठी लगाव असलेला एक निस्सिम भक्त मी तर म्हणेन आणि 40+ क्रिकेट सुद्धा खेळतायत. स्वप्नीलजी किनी साहेब त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे. आणि आता थेट आपण जाऊया खेळपट्टीच्या दिशेने ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे खेळाडू स्वप्नील भोईर यांना विनंती केली आपण मान सन्मान एक श्रीफळ वाढून या ठिकाणी आपण या खेळपट्टीच्या दिशेने त्यांना आपण तो मान सन्मान देणार आहोत. सुनीलजी वैती या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अगदी नेत्रदीपक हे आयोजन नियोजन ऑल इज वेल. भूपेजी गावड साहेब माखणे गावातील अनमोल रत्न अग्री प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष. नवीनजी घरत ॲडव्होकेट एक चांगलं व्यक्तिमत्व. शमीलजी पाटील साहेब अँड फ्रॉम कपासे रोहिदासजी भगत साहेब एक समाजसेवक. मी विनंती करेन की आपण खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रोहिदासजी भगत साहेब आता सध्या नाव चर्चेचं आपल्याला पाहायला मिळतं की समाजसेवेचा वसा आणि वारसा ते अत्यंत आपुलकीने जपतायत आणि प्रत्येक नागरिकाला त्यांच्या माध्यमातून जी मदत होताना आपल्याला पाहायला मिळते. मी रोहिदासजी भगत साहेब सुद्धा यांना विनंती करेन की प्लीज आपण खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. अजूनही तीच चांगली फिटनेस संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल. सफाळे प्रीमियर लीग सीझन 3 ओपनिंग सेरेमनी आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. अगदी सुंदर पद्धतीने हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. सायली किरी मॅडम यांना आपण पाहू शकतायत. उपसरपंच मॅडम आहे सोनावे गावातील. त्याचप्रमाणे स्वप्नीलजी किनी साहेब यांना आपण पाहतायत. नवीनजी घरज साहेब यांना आपण पाहतायत. श्रीफळ यावेळा पुष्पमाळ अर्पण केली जाते. भूपेजी गावड साहेब माकणे गावातील अनमोल रत्न आणि तिथे श्रीफळ वाढवलं जात आहे. भूपेजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे. 10:37 अगदी श्रीफळ वाढवलं गेलंय. सगळे मात्र या मान्यवर मंडळींना हा मान सन्मान, कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि तो मान सन्मान अगदी रोहिदासजी भगत साहेब सुद्धा पाहायला मिळत आहे. संतोषजी जंगम साहेब एडवन गावातील अनमोल रत्न. क्रिकेटवरचं अप्रतिम नितांत प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व वाढीव गावातील. त्यानंतर सायली किनी मॅडम यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. उपसरपंच आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत.
आदरणीय गणेशजी कारभारी साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन. सचिनदादा पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. जलसर गावातील अनमोल रत्न आणि अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्वा म्हणून ज्यांची ओळख, वेलकम सचिनदादा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मी किरणजी यावेळेला गणेशजी कारभारी साहेब यांना विनंती करेन. त्यानंतर सचिनजी किनी सोनावे इंडियन्स या टीमचे प्रोप्रायटर ओनर आहेत. त्यानंतर दांडाखाडी गावातील असलमजी शेख साहेब यांना आपण पाहत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. 40+ क्रिकेट अफलातून ते खेळत आहेत. त्यानंतर सचिनदादा पाटील, नेहमीच क्रिकेटसाठी निस्सीम प्रेम असणारा असं व्यक्तिमत्व, सचिनदादा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे. सुनील वैती, जे आज आपण पाहिला तर युवराज वैती त्यांना घडवण्यामध्ये त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. बरीच वर्ष 24 ते 25 वर्ष क्रिकेट खेळलं आणि रोहिदास भगत साहेब हँडशेक करत असताना सुनील वैती यांच्या समवेत स्वतः मनीषजी गावड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता महेंद्र भोईर या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली मेहनत महेंद्रदादा यांनी घेतलेली आहे संपूर्ण मैदानाला. टीम मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नवीनजी घरज साहेब ॲडव्होकेट, ते सुद्धा श्रीफळ वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात टाळ्यांच्या गजरात. त्या ठिकाणी आपण हा सोहळा अगदी अप्रतिम पाहायला मिळतोय. आणि आता इथून या सर्व आमच्या मान्यवर मंडळींचं मनपूर्वक टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. बंटी दादा आणि म्हस्के ब्रदर्स असे नाण्याच्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवर कॉइन दाखवायचं आहे. सायली किनी मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करीत आहोत. या ठिकाणी टॉस आपण पाहत आहेत. बंटी दादा आणि म्हस्के ब्रदर्स कॉइन स्पिन केला जातोय. मॅडमच्या शुभ हस्ते नारी शक्तीला सलाम. आणि बंटी दादा हे नाव आपण ठळक अक्षरामध्ये, नाण्याच्या दोन बाजू आणि तिथे बंटी दादा हे नाव आल्यानंतर आय थिंक सोनावे इंडियन्स टीमने टॉस जिंकलाय का? एक्झॅक्टली टॉस कोणी जिंकलाय? यस, पालघर स्पोर्ट्स क्लब स्वप्नील भोईर या ठिकाणी दर्शवत आहेत की आम्ही टॉस जिंकलेला आहे. आणि कंपल्सरी चेस असल्यामुळे तुम्हाला धावा या पूर्ण करायच्याच आहेत. टॉस झालेला आहे. तर एक आज दुःखद घटना, हँडशेक या ठिकाणी आपण चला हँडशेक त्या ठिकाणी केलेला आहे. ओळख परेड करून घेतलेली आहे. आपण पाहू शकतायत सामने 6 षटकांच्या रंगताना पाहायला मिळतील. सफाळे प्रीमियर लीग मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, गेली 2 पर्व आपण पाहिलं आणि यंदाचं हे 3रं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. बायसिकल सुद्धा आपण पाहू शकाल. अगदी सुंदर पद्धतीने हा मोठा भव्य दिव्य शामियाना पाहायला मिळतोय. सायली किनी मॅडम त्या ठिकाणी आहेत. हरिचंद्र भोईर, टिंबी खोडावे, चुन्नीलाल अगलेसर यांना आपण पाहत आहेत. महेश मस्के अंबोडे, सुरेश तरे अण्णा माकणे, कुणाल पाटील दादा मांडे, कामनीश दादा राऊत मांडे, कृपेश मस्के अंबोडे, आनंद दादा तरे माकणे, राहुलजी पाटील नवनिर्वाचित नगरसेवक टेंबोडे, त्यानंतर तनुजा गरत मॅडम माकणे, सुरज साळुंके माकणे, जय पाटील आगरवाडी सरपंच माकणे आगरवाडी, त्यानंतर संजयजी किनी भामटपाडा, निलेशजी तरे माकणे, विनोदजी पाटील पारगाव
संपूर्ण कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात आमच्या भव्य दिव्य व्यासपीठावर. सचिन दादा या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. संपूर्ण मान्यवर मंडळींना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. आजच्या दिवसभरामध्ये आमचे साथी समालोचक मित्र गेली बरेच कित्येक वर्ष जेव्हा आम्ही क्रिकेट पाहायचो खेळायचो तेव्हापासून मात्र माईक ज्यांनी हातात धरला खऱ्या अर्थानं संदीप गावण सर, एक सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आई कोसमाई चषकामध्ये सुद्धा त्यांची सुरेख साथ आम्हाला 7 दिवस लाभेल. 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळणार आहे. गणेशजी कारभारी साहेब, नाशिक पाटील, मॅग्राथ म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा आगमन, त्यांचं सुद्धा वेलकम. आज त्रिमूर्ती लेजंड एकत्रित येताना पाहायला मिळतात. त्यामध्ये सुनील वैती साहेबांना आपण पाहत आहेत. त्यानंतर शमीलजी पाटील साहेब, नवीनजी गरज साहेब ॲडव्होकेट, त्यानंतर असलमजी शेख, संतोषजी जंगम साहेब, योगीजी गरज समाजसेवक, नेहमीच त्या गावामध्ये गेल्यानंतर विराथन बुद्रुक आम्हाला वेळोवेळी VIP ट्रीटमेंट देत असतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून आपण पहिल्या इनिंगचा विचार करता मी संदीपजी गावण सर त्यांना विनंती करेन की आपण पहिल्या इनिंगसाठी मायक्रोफोनवर यावं. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहत आहेत. बरेच कधी इंटरनेट इश्यू असल्यामुळे कधी तुम्ही सुद्धा सांभाळून घेणं फार गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला लाईव्ह ज्या वेळेला सुरू असतं ते तर जाणून बुजून करत नाहीत. इंटरनेट इश्यू असल्यामुळे कधी मात्र ते सहन करावं लागतं आणि त्यामुळे कधीतरी आपण ॲडजस्टमेंट करणं किंवा समंजसपणा बाळगणं हे आपल्या हातामध्ये असतं. हार्दिक किने आज आयोजकाच्या भूमिकेत प्रथमतः आपल्याला पाहायला मिळतील. शेखर किने आमचे गुणलेखक, गोल्डन मॅजिक फिंगर, पालघर स्पोर्ट्स क्लब. चला सर्वांना मी विनंती करेन आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिला 28 जानेवारी आपण आज दुःखद घटना घडलेली आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहणार आहोत. सगळ्यांना विनंती करेन गॉगल आणि कॅप ज्या आहेत त्या मात्र आपण उतरवा. जे बसलेले आहेत आमचे लाडके प्रेक्षक राजे त्यांना विनंती करेन आपण फक्त 1 मिनिट आपण उभं राहायचंय. सर्वांना विनंती करेन की प्लीज आपण उभं राहा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. एक साथ विश्राम. सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आता सरळ जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आवाज
आपण ऐकणार आहोत बापाणे गावातील सुपुत्र आदरणीय सन्माननीय संदीपजी गावण सरांना या पहिल्या 6 षटकांसाठी या आपण ऐकूया. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. ग्रामदेवतेला वंदन. स्वरांचे देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय बालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या आजच्या दिवसातील सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे सर्व लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच सफाई प्रीमियर लीग पर्व 3 ह्यामध्ये सहर्षाचं स्वागत करतोय. क्रिकेटचा हा महासंग्राम आता काही वेळातच सुरू होतोय. टॉस सुद्धा झालेला आहे. सोनावे इंडियन्स विरुद्ध पालघर स्पोर्ट्स क्लब या दोघांमध्ये हा मॅच असेल. टॉस जिंकलाय पालघर स्पोर्ट्स क्लब टीमच्या कॅप्टनने आणि त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की पहिला चेंडू पडण्याआधी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायला पाहिजे. DRS संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देतोय की दोन्ही टीम करता किती DRS असतील, दोन्ही टीम करता किती DRS असतील पंच नितेश कदम आणि सादिक राजापूरकर सर आमच्यापर्यंत माहिती देतील. 2-2 रिव्ह्यू असतील, DRS असतील दोन्ही टीमला. आणि क्रुशियल मोमेंटला जर पंचांना वाटलं एखादा निर्णय डाऊटफुल आहे तर पंच या ठिकाणी DRS ची मागणी करू शकतात. आणि लेग बिफोर द विकेट आणि एज ह्याकरता DRS नसेल. अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा आपण यथोचित